सुरुवातीपासूनचा जीवन प्रवास कसा होता, आम्ही कसं जगलो आणि कष्टातून कसं वैभव निर्माण झालं, आणि ह्या माझ्या आईच्या आणि वडिलांच्या आशीर्वादामुळं आम्ही इथपर्यंत आता आलोय. आणि मी माझ्या घरच्या जुन्या आठवणीला एक उजाळा देण्यासाठी मी ही व्हिडिओ बनवतोय. आणि सत्य परिस्थिती सर्वात मोठी बहीण आहे, मधवी बहीण आहे, धाकटी बहीण गावी आहे, आणि ही माझी आई आहे. वडील 2006 मध्ये वारलेत. आम्ही 2 जण भाऊ आहात. एक भाऊ गावाकडे राहते आणि मी लातूर शहरामध्ये राहते. आईचं ऑपरेशन केलेलं आहे आणि आईला भेटण्यासाठी 2 बहिणी आल्यात. एक माझी मोठी बहीण. आम्ही कसं वाढलो आणि कसं जगलो. एका कुटुंबामध्ये गरिबी खूप होती. वडील माझे जनावर राखत होते, आई कष्ट करत होती, पण ही प्रत्यक्षात ती परिस्थिती त्या मोठ्या बहिणी हाताळलेली आहे. आमचे लहान लहान भाऊ होते. आम्ही तळ्याला जात होतो. झालं पाऊस तर इतका पडत होता. आमचे आजोबा त्या खणीमध्ये पडून वारलेले आहेत. आमचे वडील आई सगळे आम्ही खड्डे खंदाय जात होतो. सुकडी, इल्लू मिल्लू, जवा आम्ही सगळे खायला जात होतो. खायला ते धान्य आणायचं, आम्ही खायचं. 1 रुपयाला दिवसभर त्या बेलदाराचे गाढव हाकारायचे, भरलेले घेऊन जायचे, रिकामे घरी त्या वदीवर घेऊन यायचे. आम्ही असलं कष्ट करून करून त्या कष्टातून आता जरा भाऊ मोठे झाले, सगळं लग्न येव झाले, लेकरं बाळ झाले. आई वडिलांना बी बारके बारके पाहुणे रावळे बघून लग्न करून दिलं. ते बी कष्टच करणारे होते. काय नोकऱ्या नको, चाकऱ्या नको, काय नाही. अजून बी कष्टच करता, आम्ही मेहनतच करून खाता. परत आता पहिल्यापेक्षा आता जरा आनंद आहे. आपल्या आजोबाचं आणि वडिलांचं पुण्य खूप मोठं आहे, कारण अख्खं गाव पण म्हणते आपले. हो, वडील आमचे लई होते, चांगले होते, भाग्यवान होते. पुन्हा आजोबा तसेच होते. म्हणजे सगळ्या गावाच्या तोंडामध्ये होते. असं कसलंच कुणालाच काहीच कुणाचं भांडण तंडण किरकिर असल्या चालू जर असल्या तर आमचे वडील साईड देऊन बघलं न जायचे. पर त्यांच्या असं समोर सध्या जायचे नाहीत. आमचे वडील असले होते. 4 आणि खुरपायला होता रोजगार, तेव्हापासून मी रोजगार. तुमचे लग्न झाले आणि आम्ही 2च भाऊ होतो. आईचा हात दुखायचा चालक बुवा म्हणून आई बाजूवर बसायची आणि हात दुखायला की रडायचं. पाऊस तर खूप लागायचा. पाऊस तर दुनियाचा पडायचा. एका भावानं भाकरी करायचं, एका भावानं भांडे घासायचं, झाडलोट करायचे. आम्ही असल्या परिस्थितीमध्ये असे आम्ही लईच भाग्यवान आहोत की आमच्या बहीण भावाची माया आतापर्यंत आम्ही कसलंच कुणाला दुखवलं नाही. आम्हाला अवघड वाटलं नाही. आम्ही कधी भावाला उलट बोललं नाही, भावानं आम्हाला उलट बोललं नाही. आमचा इतका आनंद आहे की आम्ही हीच भाग्यवान आहोत. आम्हाला हीच धन आहे, हीच संपत्ती आहे. आमचा परिवार सुखाचा आहे तर आम्हाला ही मोठं धन आहे. प्रत्यक्षात सत्य परिस्थिती आहे. माझा मोठा भाऊ आई कामावून येईपर्यंत भाकरी करायचा आणि मी डाळ शिजवायचं, भांडे घासायचं, झाडून काढायचं. परिस्थिती आम्ही हाताळलेली आहे. आणि मला पैशाची श्रीमंती काय वाटत नाही. फक्त जे परिवारामध्ये एकत्र असण्याचा माया मोहब्बत आहे ती हीच आमचं धन, परिवार सुखाचा, आनंदाचा. आम्ही हीच चालतो. कारण आमचा जे आनंद आहे हीच आम्हाला संपत्ती आहे म्हणतो आम्ही. पैशाची गरज वाटत नाही. पैशाची गरज वाटत नाही. ही लोकांचं एवढं आहे की बाबा आपल्याला काहीच नाही असं नाही वाटत. आमचा जीव इतका अंबर काय वाटतो की ही आम्हाला किती आनंद आहे. कारण आम्ही अजूनही या वयात आता अंदाज तुझं वय किती आहे? 60-65 झाला. 60-65 आहे का? तुम्ही बघू शकता आज माझी मोठी बहीण 60-65 वर्षाची झाली आणि ही बहीण 60-60च्या जवळ. पण नशिबानं कामधंद्याच करून खाता बाबा आम्ही. लेकर आमचे बी चांगले आहेत, भाऊ चांगले आहेत. हे आमच्या आईला बघण्याकरता एकच मुलगा आहे, 2 मुली आहेत. त्यांचे बी लग्न झाले, येव झाले, सगळा आनंद झाला. सुखी परिवार हाय, काय नाही. कुटुंब थोडं आनंदाचं हाय. 10 रुपयेच कमवता पण आनंदानं खाता. कुणाला दे नाही, घे नाही, कुणाचं काही ऋण पाणी नाही, काय नाही. आनंदानं राहतो. आमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतोय संस्कार खूप महत्वाचे. कारण माझ्या आईनं वडिलांनी आमच्यावर संस्कार चांगले केले आणि ती संस्कार ह्यांनी ह्यांच्या मुलावर केले. या संस्कारामुळं यांची पण मुलं चांगली निघाली आणि यांना नशिबानं सुना पण चांगल्या निघाल्या आणि आता आनंदी परिवार आहे. कष्टातून वैभव निर्माण झालं आणि कष्टातून वैभव निर्माण झाल्यामुळं ते कष्ट करत करत संस्कार बी लाभले. कारण संस्कार लय महत्वाचे आहेत. आणि भरपूर आपल्यापाशी काय आहे पण संस्कार चांगले नाहीत मग काही कामाची नाही. त्या संस्कारामुळं यांची मुलं पण चांगले गेले. ह्या एक बहिणीला मुलगा आहे आणि ह्या एक बहिणीला मुलगा आहे.
काही परिस्थितीमुळे ह्या बहिणीचा एक छोटा मुलगा वारला आणि हळूहळू बघत बघत त्या माझ्या मोठ्या बहिणीचे पण मालक वारले. कारण प्रत्येकाच्या घरी दुःख आहे, काय करावं, असं दुःख एकही त्यातच परिवार वाटतंय. नाही भावानो की जो परिवारामध्ये दुःख नाही म्हणून आहे. त्या दिवसाला आनंदी कसं राहता येईल याकडे लक्ष द्या. कारण उगवताना सूर्य सोनेरी कलर मध्ये उगवते आणि मावळताना सुद्धा सोनेरी कलरच होऊन मावळते. का की तुम्ही आपण दिवसभरात सोन्यासारखं कशा पद्धतीने राहू शकतोय प्रत्येक दिवशी याकडे लक्ष द्या. कारण सोबत काय घेऊन जायचं नाही, फक्त सोबत आपण केलेले कर्म साथ देतात. कारण आपलं शरीर नाशवंत आहे आणि आत्मा अमर आहे. आपण जे कार्य करतो कार्याद्वारे आपले कर्म आपल्या आत्म्यासोबत येतात. कारण आपला आत्मा श्रेष्ठ होते, आपला आत्मा श्रेष्ठ आहे, आत्मा अमर आहे. आपले कर्म आत्म्यासोबत येतात, शरीरासोबत येत नाहीत. ही शरीर जे आहे का नाही एक आपलं मेकअप आहे. पण त्यासाठी म्हणतोय संस्कार महत्वाचे आहेत. आमच्या आई वडिलांनी आणि आजी आजोबांनी, मी तर आजी आजोबाला पाहिलं नाही, आई वडिलांचे संस्कार आमच्यावर हेच आमच्यासाठी सर्वच आहे, बाकीचं काही नाही. आणि आम्ही पण आमच्या मुलावाला आमच्या लेकरावाला आमची परिस्थिती कशी होती, आम्ही कोणत्या परिस्थितीतून आज हे वैभव घडवलंय आणि कसं जगलो हे आमच्या लेकरावाला आम्ही परिस्थिती सांगतोय. म्हणून ते आमच्या लेकरावानी सुद्धा जाण ठेवून थोडस संस्कारामध्ये आहेत. आता यानंतर काय होईल ते काय आम्ही सांगता येणार नाही, परंतु यासाठी बोलतो की संस्कार महत्वाचे आहेत. आणि प्रत्यक्षात तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीच्या तोंडून ऐकलात. आता माझ्या मोठ्या बहिणीचं वय 65-60 आहे आणि त्या दोन्ही बहिणीमुळेच मी वाढलो आणि मला ह्यांना विसरता येत नाही. हे एक माझ्या ही पण दोन्ही आईच आहेत माझ्या या आईप्रमाणे. कारण ह्यांनी मला वाढवल्या, मोठं केल्या आणि आईचे तर उपकार मी कदापि विसरू शकत नाही. भाऊ लय चांगले आहेत बाबा, असं सांभाळा माय बापाला, बहिणी बाळावाला असंच प्रेम करा. हीच आहे आमची विनंती. आमचे जसे भाऊ आहेत तसंच तुम्ही बी करा. बहिणी भावाचे भांडण असं कसलंच बोलणं नाही, चालणं नाही, काय नाही. का तर पैशानं माया तोडली, मोहब्बत तोडला, सगळं काही त्याचं ही करून टाकलं. बहिणी मला वाटावं की मला भेटावं भावानं देवा, भावाला वाटावं की बाबा कधी यायला जायला वाट ठेवून ती आमच्याकडून लढून पैसे घेतली. कचरी कोर्ट सध्या केले त्यांनी, बहिणीवाच्या त्या भावासंग लढून पैसे त्यांनी अर्ध्याला विसा केला. आम्हाला तसलं असलं काहीच वाटत नाही. आम्हाला बोलणं जे आहे ते की आपल्याला एवढं धन आहे आणि पैसाच आहे. का करायच्या पैशाला घेऊन घेत्यात पैसे भावाकून ह्याच्याकून भांडणं करून तिकडे चोराचे भरते करतात. त्यांचे लोक सुना सगळे खाऊन जातात. का आहे त्यांच्याकडे? पुन्हा ह्यांच्या हातातून वर पडून घेऊन त्यांच्याच भरत्या येतात. एक इट आणायचा, भावाबंधाला नाते तोडायचे, भावजयाच्या डोळ्यात यायचं, की काही फायदा नाही त्याचा. असलं करू नका. सुखी राहावा, आनंदाने राहावा. बहीण भावाचं प्रेम एकी आईचे वडिलाचे लेकर राहतात, त्याच्यात इट आणू नका. धनामुळं इट आणू नका. चांगलं राहावा. आणि माझी सून जी आहे ती की असं इतकं भारी आहे की असं कसलंच सासूला सासऱ्याला नंदावाला कधीच विसरणार नाही. आतापर्यंत काही जरी करायचं झालं तर 2 लेकी आहेत, तर माझी 3री लेक आहे म्हणून मी तिचं बी तसंच करते. कधीच आमचं सासूनाचं भांडणं कधीच होणार नाही, कधी नाकडोळे मोडणार नाही, कधी किरकिर करणार नाही, काहीच करणार नाही. बरं झालं की सुनाच्या समोर बोलला आणि एक व्हिडिओ मध्ये कायमस्वरूपी राहणार आहे. असंच प्रेम राहू द्या. कारण आनंद आहे. आताच बोललो की संस्कार महत्वाचे आहेत आणि सून पण संस्कारिक मिळाली. आता काय तर 20 वर्ष होत असेल पर सून वागवते, पण असं वाटलं नाही की ही माझी सासू आहे आणि ही माझी सून आहे. जात जुलूम असला, त्रास असली, त्याची ओळख सध्या नाही आमच्या घरी. इतका आमच्या घरी आनंद आहे, आम्हाला वाटतच नाही सून आहे. चांगले संस्कारिक व्हिडिओ बघा. कारण येणाऱ्या तरुण पिढीला काहीतर आपल्या व्हिडिओ मधून म्हणा, आपल्या कोणत्याही कार्यातून म्हणा, आपली संस्कृती जपून राहावं आणि येणारी तरुण पिढी आहे आपल्या संस्कृतीमधून काहीतरी घ्यावं, हाच माझा उद्देश आहे. कारण जीवनात काही घेऊन जायचं नाही. हा म्हणता जीवन प्रवास संपून जाते. कारण जीवन प्रवास हा सुखदुःखाचा प्रवास आहे. एक दिवशी कुठं तर थांबावं लागत. कारण आपण येताना बी काही घेऊन आलो नव्हतो आणि जाताना बी काही घेऊन जायचं नाही. त्यासाठी म्हणतोय एक माझा भावनिक, माझ्या फॅमिलीचा, माझ्या 2 बहिणी, आई मला भेटल्या. कोण व्हिडिओ बघा अगर न बघा मला त्याचं काही टेन्शन वाटत नाही. कारण मी प्रसिद्धीसाठी काम करत नाही. पुण्या व्हिडिओ मध्ये मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा असं कधीच म्हणलो नाही. जे चांगल्या विचाराचे, ज्याचे विचार चांगले आहेत, ज्यानं गरिबीमधून वैभव निर्माण केले, अशी लोक माझे व्हिडिओ बघतात. मला समाधान वाटते. माझा व्हिडिओ नाही जरी बघितला तर मला काय हरकत नाही. कारण का
जो तुम्ही व्हिडिओ बघता, व्हिडिओ मधून आपल्या मनाला समाधान वाटलं पाहिजे, एक शांती वाटलं पाहिजे, माझा एवढाच हेतू आहे. कारण प्रत्येक जणांनी गरिबीमधूनच काही जणांनी वैभव निर्माण केलेलं असते. कारण आईवडिलाच्या प्रॉपर्टीवर इगुटा ओढण्यापेक्षा एक स्वतःचं कर्तृत्व निर्माण करा, एक स्वतःचं वैभव निर्माण करा. कारण मी अशी व्हिडिओ बनवून माझा प्रपंच चालवत नाही, माझा हा व्यवसाय नाही, एक ही समाजसेवा आहे माझी. माझ्या अंगात देवानं भरपूर कला दिलेली आहेत. मी माझे बघितलात व्हिडिओ, मी सॅक्सफोन प्ले करतोय, कीबोर्ड वाजवतोय, अनेक प्रकारचे वाद्य वाजवतोय, मी स्टेज प्रोग्राम करतोय. यावर माझा संसार मी चांगला करतोय आणि देवाधर्मानं माझी मुलं खूप चांगली शिकत आहेत. आणि हेच माझं वैभव आहे. कारण तुमच्या मनामध्ये शंका अनुशंका येऊ नये यासाठी मला आज एक माझ्या बहिणीसोबत, माझ्या आईसोबत व्हिडिओ करताना मला एक बोलण्याची संधी मिळाली. वृद्ध लोकांचा मान नाही, सन्मान नाही, आदर नाही, या प्रगतीचा उपयोग काय? अनेक तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये ऐकता, वृद्ध लोक म्हणतात जे 80, 85, 90 त्यांनी काही पहिल्याचा काळ बघितलेला आहे, काही पावसाळी बघितलेले आहेत, अशी लोक म्हणतात की आताचा काळ चांगला नाही. तर का? ही मोबाईल निघाल्यापासून, ही सोशल मीडियाच्या माध्यमामधून अनेक वयोवृद्ध लोकांना बोलायला कोणाला वेळच नाही. त्यांना 4 गोष्टी प्रेमाच्या बोला, आपुलकीची बोला, 4 शब्दामध्ये आपली वाचे आहे. खूप या 4 शब्दाच्या वाचेमध्ये खूप काही दडले. 4 शब्द आपुलकीचे, प्रेमाचे, मोहब्बतचे बोला, काही लागत नाही वृद्ध लोकांना. सकाळी उठल्यानंतर जेवलाव का, कशी आहे तब्येत, काय अडचण आहे का, आशीर्वाद घ्या आणि कामाला निघून जावा. त्यांना मन भरून येते, त्यांच्या समाधान वाटते की कुणी तर आहे. कारण तरुणपणात जे कष्ट करून वैभव निर्माण केलेलं असते ते सर्व काही मुलावासाठीच करतात आई वडील. एक आज मला बोलण्याची संधी मिळाली ह्या व्हिडिओच्या निमित्तानं, म्हणून मी तुम्हाला बोलतोय की माझ्या मनात खूप दिवसानं साठवून होतं की काय बोलावं, एक चांगला संदेश समाजाला कसा द्यायचा, एवढाच उद्देश आहे. आता सध्याच्या काळामध्ये समाज समाजालाच बिघडवते, कोण बिघडवत नाही. कारण हा निसर्ग, झाडे झुडपे ही कोण बिघडवत नाही, ते आहे त्या ठिकाणीच आहेत. पण माणसं बदलले, त्यांचे विचार बदलले, त्यांची राहणीमान बदलली. आता लहान लहान लेकराच्या हातात मोबाईल आहेत, विचित्र घाणेरड्या व्हिडिओ काही महिला बनवतात. पण लहान लेकराच्या हातात मोबाईल आहे, तर तसे घाणेरडे व्हिडिओ बघून त्यांना काय संस्कार मिळतील? जे काय घाणेरडे व्हिडिओ बनवतात त्यांना विनंती आहे, व्हिडिओ बनवायला अनेक टॉपिक आहेत. तुम्ही संस्कृतीवर व्हिडिओ बनवा, तुम्ही काळावर व्हिडिओ बनवा, ते स्वतःच्या कलेवर व्हिडिओ बनवा, निसर्गाचं काय आपण जतन करू शकतो त्याच्यावर व्हिडिओ बनवा, एक समाजाला चांगला संदेश कसा मिळू शकतो ह्याच्यावर व्हिडिओ बनवा. कारण देवानं प्रत्येकाच्या अंगात काहीतरी कला दिलेली आहे, ती कला तुमची बाहेर काढा आणि त्या टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ बनवा. कारण आता प्रत्येकाचं मन आहे, काय बघायचं, काय खायचं, काय नाही. कारण प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, मी काय सांगू शकत नाही. एक माझ्या मनातली तुम्हाला भावना व्यक्त करत आहे, बाकी काय नाही. पुन्हा एक बार धन्यवाद. कारण जे काही व्हिडिओ बघणारे प्रेक्षक बांधव आहेत तुम्हाला विनंती आहे, जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.